स्वयंपाकांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा फार जवळचा संबंध असतो। महिलांच्या आरोग्याच्या नेहमीच तक्रारी कमी करायच्या असतील तर त्यांना स्वच्छ इंधन पुरवणं ही आपली जबाबदारी आहे। LPG गॅसचा वापर त्या दृष्टीने सर्वात सुरक्षित असल्याने या इंधनाचा वापर वाढवला पाहिजे। गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडेल यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मी आज जाहीर करत आहे। ही योजना पर्यावरण संरक्षणाला सहाय्यभूत ठरेल आणि 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल। तर आपण पाहिलेला असेल महाराष्ट्र शासन 2024-25चा अर्थसंकल्प जो आहे विधानसभेला सादर करताना माननीय श्री अजित पवार उपमुख्यमंत्री वित्त त्यांनी मित्रांनो या ठिकाणी एक नवीन अजून घोषणा केलेली आहे। जी योजना या ठिकाणी आहे त्याच्याबद्दलची पाहू शकता। ह्या अर्थसंकल्पामध्ये देखील त्या योजनेबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे। याच्या अगोदर देखील मित्रांनो त्या योजना आलेल्या आहेत, जसं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याची ही घोषणा झालेली आहे। त्याचबरोबर लेक लाडकी योजना असेल, पिंक ई रिक्षा असेल। त्याच्यानंतर पहा पुढची जी योजना मी तुम्हाला सांगितलेली ती म्हणजे या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना। तर बघा अर्थसंकल्पामध्ये देखील त्या योजनेबद्दलची माहिती दिली आहे, अशी की स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा फार जवळचा संबंध असतो। महिलांच्या आरोग्याच्या नेहमीच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर त्यांना स्वच्छ इंधन पुरवणे आपली जबाबदारी आहे। तर LPG गॅसचा वापर या दृष्टीने सर्वात सुरक्षित असल्याने या इंधनाचा वापर वाढवला पाहिजे। गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडेल यासाठी वर्षाला प्रत्येक पात्र कुटुंबातील 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी अन्नपूर्ण योजना मी आज जाहीर करत आहे। तर बघा वर्षाला तुम्हाला मोफत 3 गॅस सिलेंडर देखील भेटणार आहेत। आता मग याची पूर्ण डिटेलमध्ये GR अजून आलेलं नाही किंवा पूर्ण योजनेबद्दलची माहिती आलेली नाही, फक्त घोषणा मात्र या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे, स्वतः आपण पाहिलेलं असेल। तर बघा न्यूजमध्ये देखील ही माहिती देण्यात आलेली आहे, मोफत वर्षाला 3 गॅस सिलेंडर भेटणार आहेत। तर ह्याची पात्रता नेमकी काय आहे, अर्ज वगैरे त्याच्याबद्दलची माहिती देखील पाहूयात। बघा महाराष्ट्रातील नागरिकांना ही योजना असणार आहे, फक्त तुमच्याकडे रेशन कार्ड असणं गरजेचं आहे। तुम्ही दुर्बल घटकातील नागरिकांनाच हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना लाभ मिळणार आहे। त्याचबरोबर कुटुंबामध्ये 5 सदस्य असणाऱ्या व्यक्तींना ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे। याच्यासाठी आवश्यक कागदपत्र काय काय लागतील पहा, जसं की तुमचं आधार कार्ड लागणार आहे, पहिलं महत्त्वाचं उत्पन्नाचं सर्टिफिकेट असेल, रहिवासी पुरावा असेल, रेशन कार्ड असेल, कास्ट सर्टिफिकेट आहे, त्यानंतर पॅन कार्ड असेल किंवा इतर जी आवश्यक जी डॉक्युमेंट या ठिकाणी योजनेबद्दलची मागितली जातील ती तुम्हाला द्यावी लागणार आहेत। अर्ज प्रक्रिया याच्याबद्दल अजून कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही, फक्त योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे। याची लवकरच पुढील प्रक्रियेची माहिती उपलब्ध होईल, जसे ऑनलाईन अर्ज येतील किंवा त्या योजनेबद्दल अर्ज कसा करायचा आहे, कुणाला अजून डिटेलमध्ये लाभ भेटणार आहे, इतर अजून त्याच्यामध्ये काय लाभ असणार आहेत ती माहिती आली की नक्की तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल। तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 बद्दल जसे अपडेट येतील तसे तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतील। त्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा, हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा। धन्यवाद।